नमस्कार मंडळी, कोकणामधून तुमचं आपल्या कोकणचं नाणं यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत. तर मंडळी, मी आता आलो आहे अंकुर नर्सरीमध्ये. दरवेळीप्रमाणे मी ह्यावेळेलासुद्धा नवीन नवीन झाडं खरेदी करण्यासाठी आलेलो आहे. तर मी तुम्हाला नर्सरी दाखवतो आणि इथे कुठच्या प्रकारची झाडं विक्रीसाठी उपलब्ध आहेत ते सुद्धा मी तुम्हाला आता या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. तर इथे नर्सरीला आल्यावरती तुम्हाला हा अशा प्रकारे एक मेनू कार्ड जसं हॉटेलला मिळतो तसंच झाडांची लिस्ट आहे. तर ती तुम्ही वाचलीत की तुम्हाला सर्व गोष्टी माहिती पडतील. तर मंडळी, ही नर्सरी आहे कुठे? तर दापोली, रत्नागिरी दापोलीमध्ये जर तुम्ही आलात तर दापोली डेपोपासून साधारण 2 ते 3 किलोमीटरच्या आसपास अंकुर नर्सरी आहे. आणि गुगलवरती तुम्ही जरी सर्च केलं की अंकुर नर्सरी चालगाव पांगारवाडी तरीसुद्धा तुम्हाला ॲड्रेस भेटून जाईल. तर अशा प्रकारे आता कामं चालू आहेत. हे काजूचे बड भरलेले आहेत तिकडे. त्याच्यानंतरला काजूचे कलम केलेले सुद्धा मी तुम्हाला तिकडे दाखवतो. आणि थोड्या वेळात आपण त्यांच्याशी बोलूसुद्धा की आपल्या इथे कुठचे प्रकार विक्रीसाठी उपलब्ध आहेत आणि काय काय आहे. तर हे काजूची रोपं आहे तिकडे. नवीन आंब्याचे कलम बनवलेले आहेत. ही काजूची रोपं, अशा रीतीने सर्व गोष्टी आहेत. तर मंडळी, चॅनलवर नवीन असाल तर फॉलो करा आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलच्या माध्यमातून या व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअरसुद्धा करा. हे बघा, करवंदसुद्धा लागले तिथे. वेगवेगळ्या प्रकारची फळझाडे आपल्याला पाहायला मिळतात इथे. तर हे बघा, इथे करवंदाचं फळसुद्धा लागलं आहे. जरा खाऊया. वेगळंच आहे, कोकण बोल्ड म्हणून. चांगला आहे, मस्त होतं. चला थोडीशी नर्सरी फिरूया, तुम्हाला दाखवतो इथे कशा प्रकारे कामं चालू आहेत. आणि खूप लांबून पर्यटक नर्सरीला व्हिजिट करतात, जसं की पुणे, मुंबई. इथून होम डिलिव्हरी केली जात नाही, कारण आपल्या पसंतीची झाडे खरेदी करणं आणि इकडून पाठवणं ह्याच्यात फरक असतो. तर त्याच्यामुळे खूप सारे पर्यटक स्वतः इथे येतात आणि झाडं खरेदी करतात. तर अशा प्रकारे आहे इथे. हा छोटा लोटन आहे आणि ह्याचीसुद्धा रोपं जास्तीत जास्त लोकांनी खरेदी केलेत. त्याचं कारण असं की ही अलगद काढता येतात, घराजवळ लावली तरी बेस्ट आहे आणि चांगली फळं देतात जर आपण त्यांची योग्य निगा राखली तर. अशा रीतीने नर्सरी आहे. तर मी नंबर आणि बाकी सर्व डिटेल तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो. तुम्ही जरूर या, इथे व्हिजिट करा. मग अशा रीतीने कामं चालू आहेत. खूप जण येतात आणि कस्टमर इथे नवीन झाडं खरेदी करून जातात. हे बघा, इकडे आता कामं चालू आहेत नर्सरीमध्ये. इकडे कामं चालू आहेत. हे बघा, हे आहे ड्रॅगन फ्रूटचं झाड, जे की वरती चढवलेलं आहे. फुलझाडांमध्ये सुद्धा वेगवेगळी झाडं आहेत इथे विक्रीसाठी. अशा प्रकारे ही नर्सरी आहे. इथे 15 ते 20 प्रकारची कलम आंब्याचे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे नारळ आहे, बाकी वेगवेगळे फळझाडंसुद्धा आहेत. जसं की चिकू, त्याच्यानंतरला पेरू, आवळा, सर्व फळझाडे अशी सर्व इथे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. आणि वेगवेगळ्या प्रकारचे आंबे, म्हणजे आता मी जे त्यांच्याकडून आंब्याची झाडं घेतली ते त्याच्यात एक वनराज आहे, खोबरी आहे. वनराज म्हणजे खूप मोठा असतो आणि चवीला हापूसचा त्याला टेस्ट असते, पण एक आंबा खाल्ला की पोट भरल असा तो मोठा आंबा असतो. अशा प्रकारची अनेक झाडं आहेत. फणस आहेत, काजूची तर भरपूर, म्हणजे 4, 7, 9 अशा प्रमाणातली बरीचशी झाडं आहेत. आणि खूप चांगला रिझल्ट आहे त्या झाडांचा. मी सुद्धा भरपूर झाडं घेऊन गेलो आहे. कोकमाची झाडंसुद्धा इथे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. तर मंडळी, तुम्ही जर दापोलीत कधी आलात तर कोकणातल्या या अंकुर नर्सरीला व्हिजिट करा आणि ही व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तसेच तुम्ही मंडळी आपल्या जागा जमिनींच्यात झाडं लावा बरीचशी, आणि ती झाडं कोकणातल्या अंकुर नर्सरीमधून खरेदी करा. आपल्या जागा जमिनी विकू नका.
ठीक आहे. खूप सारी लागवड करा आणि खूप सारी फळंसुद्धा खा. आणि चॅनलवर नवीन असेल तर फॉलो करा, शेअर करा. बाय बाय, भेटूया नवीन व्हिडिओत.